नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या इथे हरभरा प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत. तर त्यांना आपण सुरुवातीला त्यांचा परिचय घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. मी विलास रावते, विलास अशोकराव रावते, राहणार सावळेश्वर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. येथील शेतकरी आहेत. माझा मित्र. माझे नाव श्याम अंगद मुंडे, मी राहणार प्रधान सांगवीचा आहे, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. हां, तर काय वाटते बरं, तुम्ही जे हे 4.5 फुटाच्या बेड मारून जे तुम्ही 2 तास सरीवर टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केले. हो, आम्हाला वाटलं नाही की हे एवढं डिस्टन्स म्हणजे हे हरभऱ्याचं पॅक होईल, कसं होईल पॅक, म्हणजे असं वाटलं नव्हतं. आणि मालाची, झाडाची ब्रँचिंग आणि फुटवा वगैरे बघता हो, चांगलं समाधान वाटलंय. शेतामध्ये येऊन मस्त वाटला प्लॉट बघितल्याच्या नंतर. कारण की आमच्या इकडं 1.25 फुटाचा फट्टा मिसळणं खूप कठीण आहे. हो, बरोबर आहे. तर हे 4.5 फुटाचं अंतर तुम्ही कसं काय म्हणजे दोन्हीचं अंतर मिळवलंय हे आम्हाला प्रत्यक्षात पाहायचं होतं. हो, जे आपण पाण्याचं जे नियोजन सांगतो की पाण्याच्या पाळ्यात जशी थोडीशी आपण लवकर देतो, कारण की पिकाला थोडंसं गॅप जे फट्टा आपला ठेवला आहे मोठा, त्याला आपल्याला पॅक करायचं असते. त्याचबरोबर आपण जे 2 वेळेस खत सांगितलेलं आहे, बेसल डोसमध्ये आपण 14-35-14 सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर हे बेसल डोस आपला राहतेच. परंतु जे आपण दुसरं खत देतो त्याच्यामध्ये आपण 9-24-24 त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रन त्याच्यामध्ये ॲड असतात. तर ही खत आपण त्या हरभऱ्याला देतो. त्याच्यामुळे पिकाची वाढ जी आहे ही वाढ चांगली होते. जे फुटवा आणि वाढ ही एका झपाट्याने होते आणि मग असं अंतर हे जे आहे हे पॅक होते. याचं हे कारण आहे. आणि याला ड्रीप वगैरे नाही, विशेष म्हणजे तेच वाटलं की तुमचं काही पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट खते सोडले काय ड्रीपच्या माध्यमातून. नाही, बरं जण वाटतं की एवढा फट्टा ठेवला म्हणजे ड्रीप असेलच बुवा. आहे का ड्रीप याला? ड्रीप वगैरे नाही. आणि ड्रीप नसेल पण नाही, ड्रीप नाहीच आहे. आणि बऱ्याच जणांना वाटते ना की बा दाखवत नाही आले ड्रीप असेल याच्या खाली, तसं कुठंच ड्रीप वगैरे नाही. आणि फुटवा वगैरे कसं वाटतं काय? नाही, फुटास वगैरे मस्त वाटतंय. कारण का एकाच झाडामध्ये 4-6 फुटवे निघाले आणि परत उपफांदीला 5 ते 8 फुटवे निघाले. हो, बरोबर आहे. झाडाची पण. आणि आपल्या भागामध्ये तुम्ही आपल्या भागामध्ये जिथं साधारण उमरखेड म्हणजे आम्हाला किनवट पासून जवळच आहे. पण आपल्या भागामध्ये जे शेतकरी म्हणजे जी मानसिकता लोकांची की डॉलर हरभरा मरते किंवा मग डॉलर हरभराची पेरणीचा उतारा कमी येते, हे जे प्रॉब्लेम आहे हे आपल्या किनवट तालुका, उमरखेड तालुक्यामध्ये जास्त बघायला मिळते. पण शेतकऱ्यांना काय सांगाल की डॉलर हरभऱ्याचं उत्पादन सुद्धा एकरी 10+ येऊ शकते बा? येऊ शकते का नाही? या प्लॉटला बघितल्याच्या नंतर 10+ म्हणायला काहीच अडचण नाही. फक्त उत्पादन 100% 10 क्विंटल उत्पादन हरभऱ्याचं येऊ शकते. ज्या लोकांची मानसिकता आहे की एकरी 2 क्विंटल होते, 3 क्विंटल होते, त्याच्यामुळे लोक लावगड करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मर सुद्धा जास्त लागते. त्याच्यामध्ये असं काय मरीचं प्रमाण वगैरे वाटलं काय? नाही, बिलकुल नाही. तर पाहू शकता आत्ता सध्याला दुपारचे किती वाजलेले आहेत? दुपारचे आता 1:30 ते 2 वाजलेले आहेत. 2 वाजले आहेत, 1:52. हां, म्हणजे आपण भर उन्हामध्ये व्हिडिओ शूट करत आहोत. कारण की थोडंसं उन्हामध्ये थोडंसं हरभरा थोडासा कलर थोडासा बदलते. सायंकाळच्या वेळेस चांगलं दिसतं थोडंसं. संख्या ड्रॉपिंग दिसते. म्हणजे फुल कमी दिसतं ना दुपारच्या वेळेस. परंतु ही संध्याकाळी आणखी थोडंसं प्लॉट चांगलं दिसते. तर तुम्ही आले कसं, बरंच समाधान वाटते. ओके, धन्यवाद.